आनन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 36, गाथा नंबर 22। जासून दारुण देहुन विजासून जंतुन म्हणतो, जासून मंडल मुद्दद नविसो मुनि देहुम अनंतो। जिसके नहीं है धारणा न ध्येय यंत्र न मंत्र न मंगल नहीं मुद्रा नहीं है अंत बिन जिन जानना। आचार्य योगेंद्र देववीरची परमात्म प्रकाश ग्रंथ ग्रंथामध्ये आचार्य परमात्म्याचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन करत आहे। एक कार्य परमात्मा शुद्ध आणि कारण परमात्मा शुद्ध असे अरहंत आणि सिद्ध परमात्मा त्यांचं स्वरूप कसं शुद्ध आहे हेही सांगत आहेत। आणि निगोदापासून सिद्धापर्यंत जे सर्व जीव आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या देहामध्ये त्यांचा जो कारण परमात्मा आहे, मग तो कारण परमात्मा निगोदामध्ये जो जीवाचा निश्चयाने स्वभाव आहे तोच सिद्धामध्ये स्वभाव आहे, आणि जो सिद्धामध्ये निश्चयाने स्वभाव आहे तोच निगोदाच्या जीवामध्ये स्वभाव आहे। तसं सिद्धामध्ये जसा निश्चयाने स्वभाव शुद्ध आहे तसं माझाही आत्मा या वर्तमानमध्ये देहामध्ये शुद्धच आहे, निरंजन आहे। हे आचार्य आपणाला आपलं स्वरूप या ठिकाणी दाखवत आहेत। सिद्धाच्या गाथा सांगत असताना आता पुढे सांगतात, आगे धारणा ध्येय यंत्र मंत्र मंडल मुद्रा आदि व्यवहार धान के विषय मंत्रवाद शास्त्र में कहे गए हैं, उन सबका निर्दोष परमात्मा की आराधना रूप ध्यान में निषेध किया है। विजय भाई जरा कितने धारणा ध्येय, ध्येय म्हणजे विषय, नेय जे आहे। यंत्र मंदिरमध्ये आपण यंत्र ठेवतो, मंत्र मंडल हे जे व्यवहार ध्यानाचे विषय आहेत किंवा मंत्रशास्त्र आहे, मंत्रवाद शास्त्र, मग जिनवाणी द्वादशांग जिनवाणी आहे, आणि त्या द्वादशांग जिनवाणीमध्ये 11 अंग आहेत आणि 12वा पूर्व आहे, आणि त्या 12व्या पूर्वामध्ये हे सगळे मंत्रतंत्र त्या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे। मग मंत्रतंत्र करत असताना तिथे धारणा पण असते, ध्येय पण असतं, यंत्र पण असतात, मंत्र पण असतं, आणि मंडल मंडल कशाला म्हणतात? विधानाच्या वेळेला मांडतो त्याला मंडल म्हणतात। मग हे आणि मुद्रा हे सगळे
व्यवहार ध्यानाचे विषय कुठे आहेत? मंत्रशास्त्रामध्ये आहे. तुमची हे ध्यानात मुद्रा, पद्मासन, खडगासन जे का असेल ते तिथे किती सांगितलं तुम्हाला? भगवती आराधनामध्ये आणि मूलाचारमध्ये 64 आसन सांगितले. 84 आसन म्हणजे मुद्रा किती प्रकारचे आहेत? 84 प्रकारे ध्यानाचे मुद्रा म्हणजे अवस्था सांगितल्या कशा कशा पद्धतीनं आहे. मग ते सगळं मंत्रशास्त्रामध्ये आहे, खोटं नाही, ते सत्य आहे. पण हा ग्रंथ काय आहे? अध्यात्म आहे. इथे आत्म्याच्या मुख्यतेची गोष्ट आहे. इथे तुम्हाला परमात्मा बनण्याची कला इथे शिकवणार आहे. बाकीच्या मंत्रतंत्र ध्यान नाणं याची या ठिकाणी चर्चा नाही. म्हणून ते विषय मंत्रशास्त्रामध्ये सांगितलेत. जे 12वा दृष्टिवाद अंग आहे त्या 12 दृष्टिवादामध्ये एक मंत्रशास्त्र आहे. मग त्यामध्ये सगळे मंत्र आहेत. जसं विजयभाई आपण लहान होतो तर एक 10-12 वर्षाची असेल त्यावेळेला एक सिनेमा आला होता काबुलीवाला. सिनेमात नाही, काबूल आहे. ते काबूल आहे ना तर राष्ट्र, त्या तिथून एक मनुष्य. मग त्या ठिकाणी परराष्ट्रामध्ये मंत्रविद्या जास्त आहे. बंगालमध्ये जसं आहे ना मग ही मंत्रविद्या आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं की एक मनुष्य मंत्रशास्त्राला जाणणारा येतो आणि एकाच्या घरी भिक्षा मागतो. मग आता तो स्त्री एका पुरुष लक्षात नाही, त्याला मंत्राच्या द्वारे कुत्रा बनवतो घेऊन जातो. जी मंत्राच्याद्वारे तुम्ही माणसाला सुद्धा जनावरसुद्धा मनुष्य बनवू शकता. जी मंत्रशास्त्रामध्ये असं सामर्थ्य आहे. आम्ही श्रवणबेळ असताना भट्टारकाची स्वाध्याय करत असताना शेवटचे भद्रभाऊ द्वादशांगाचे पाठी शब्दाचं अर्थ आणि भाव सगळं त्यांना ज्ञान होतं. मग ते भद्रभाऊ ध्यानाला बसले छोट्या पहाडावरती आणि काही त्यांच्या सगळं मुनिराज होते. ते मुनिराज असताना काही माताजी विहार करत करत त्या ठिकाणी आले आणि त्यांना समजलं की आपले गृहस्थावतातले बंधू मुनी दीक्षा घेतलेले आहेत आणि चाललो तर जाता जाता या सगळ्या मुनिराजांचं दर्शन घेऊन निघावून असं ते निघाले आणि आले. पहिल्यांदा ते भद्रभाऊ स्वामीपाशी आले. त्यांनी विचारलं अमुक अमुक महाराज कुठे आहे? त्यांना त्या गुंफेमध्ये साधना करत बसलेले आहेत. मग त्यांचं दर्शन करून त्या मुनिराजांकडे गृहस्थावतल्या भावांकडे निघाले आणि त्यांनी निमित्त ज्ञानाने जाणलं की आपल्या गृहस्थावस्थेची बहीण इकडे दर्शनाला येत आहे. आणि भद्रभाऊने हे मंत्रतंत्र यंत्र त्यांना सगळं शिकवलं होतं. मग त्यांनी काय केलं, ती बहीण येत असताना गुंफेच्या बाहेर एक सिंह, जे मुनिराज होते त्यांना सिंह बाहेर खात आहे असं मंत्रशास्त्राच्या दृष्टीने त्यांनी बहिरंगाचे दृश्य तयार केलं. आणि ते बहिणी माताजी आल्या बघितल्या, त्याला रडू आला, रे आपले महाराज भाऊ आहेत, आपण दर्शनाला आलो आणि त्यांना सिंह खात आहे. परत त्यांनी भद्रभाऊ चौपाशी गेले, म्हणले की असं असं आहे. भद्रभाऊने निमित्त शास्त्राने जाणलं की याला दिलेल्या विद्याचा दुरुपयोग करू लागला हा जीव. मंत्रशास्त्रच आहे, काय मंत्र म्हणलं तर काय तर शिकवलं, पण त्यांनी त्याचा दुरुपयोग केला. मग त्या माताजीनं सांगितलं तसं काही नाही, यांनी मंत्राच्या द्वारे उलटं कार्य करू लागले. मग तिथे जाऊन बघा, तिथे आतमध्ये महाराजजी आहेत. मग परत भद्रभाऊने त्या मुनिराजांना मंत्र आणि मंत्राचा जो भाव आहे विद्या तिथून बंद करून टाकली.
जे मंत्रशास्त्राचा उपयोग तुम्हाला तुमची संलेखना साधण्यासाठी, यमसंलेखना, नियम संलेखना याच्यासाठी मंत्रतंत्राचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. प्लॅनचेट करतं की नाही? मग त्याच्या माध्यमातून, यंत्राच्या माध्यमातून, हस्तरेखाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून तुम्हाला संलेखना साधण्यासाठी उपयोग करा. मंत्रतंत्राचा उपयोग देव गुरु शास्त्रावर संकट आलं तरच करायचं आहे. अन्य वेळेला संसारी लोकांसाठी त्याचा उपयोग करायचा नाही. मग अशा प्रकारे आता समजा त्याचं काय आहे, पुष्कळचे लोक समजा जे पद्मावतीला बसतात, मग ती पद्मावतीची डायरेक्ट पूजा करतात. पद्मावतीची पूजा केल्यामुळे पद्मावती देवी प्रसन्न होत नाही, निश्चित ठेवा. होते नाही असं नाही, पण त्या पद्मावती देवीचं किंवा क्षेत्रफळाचं डायरेक्ट त्यांच्या नावाने तुम्ही पूजा मंत्र तंत्र केलं तर ते प्रगट होत नाही. धर्षण आचार्यांनी मंत्र दिलता का नाही? पुष्पदंत भूतबलीला मंत्र दिला, ते बीज मंत्र असतात ना, बीज मंत्राची आराधना केल्यानंतर ते आपोआप प्रगट होत असतात. पण लोक काय करतात, त्या देवी देवताची आराधना करतात, ते प्रगट होत नाही. मग बीज मंत्रामध्ये त्या देवींचं देवाचं तिथे असतं. बीज मंत्राची आराधना करा, ते तुम्हाला आपोआप प्राप्त होतात. मग तसं या मंत्रतंत्रामध्ये शक्ती आहे. वाचक शब्दामध्ये शक्ती आहे, त्या भावामध्ये शक्ती आहे, आणि त्या भावाच्या माध्यमातून ते तुम्हाला प्रगट होऊ शकतात. जसं महाभारतामध्ये, जैन महाभारतमध्ये द्रौपदीचं काय झालं, द्रौपदीला हरण करून नेलं अन्य खंडामध्ये. मग नंतर बातमी लागली की अमुक अमुक ठिकाणी द्रौपदी आहे. आता जायचं कसं काय, एवढा मोठा लवण समुद्र, 2 लाख योजन. मग श्रीकृष्ण अर्जुन दोघंजण लवण समुद्राच्या किनाऱ्याला येऊन थांबले. तिथे मुनिराज होते. मुनिराज ध्यानस्थ होते. ध्यान झालं आणि त्यांनी मुनिराजांना सांगितलं की असं असं द्रौपदीचं हरण झालेलं आहे आणि आम्हाला त्यांना तिथून घेऊन यायचं आहे. मग आता त्या मुनिराजांनी काय सांगितलं, एक मंत्र दिला त्यांना. या मंत्राची 3 दिवस उपवास करून साधना करा. मग कृष्णाने आणि अर्जुनाने ते ग्रंथामध्ये मंत्र कोणतं दिलेलेच नसतात, फक्त मंत्र दिलेला आहे, कारण तुम्ही त्याचा उद्या दुरुपयोग करता. मग ते मंत्र 3 दिवस उपवास करून कृष्णाने आणि अर्जुनाने साधना केली. 3 दिवसानंतर 7 घोड्याचा रथ तिथे तयार झाला. महाराज सांगितलं की या रथावर बसून जावं तुम्ही. आता जे मंत्र साध्य केल्यानंतर काय होते, सगळं आहे. 12व्या दृष्टीवाद अंगामध्ये सगळं आहे. महाराजांना सुद्धा पुष्कळ मंत्रतंत्र येत होतं, पण महाराजांनी त्याचा कधी आयुष्यात उपयोग केला नाही. म्हणजे मग तो रथ घेऊन लवण समुद्र जाऊन तिथून परत द्रौपदीला घेऊन आले. मंत्राच्या दरी झालं नाही. रावण लक्ष्मणा रावणाशी रामाशी युद्ध करायचं आहे. अष्टानिक पर्व आहे. अष्टानिक पर्व राजे सुद्धा युद्धाला जाण्याच्या अगोदर जिनेंद्र भगवंताची पूजा विधान करत होते आणि युद्धाला जात होते. मग रामाला जिंकायचं आहे. कोणतं विधान केलं? सिद्धचक्र विधान अष्टानिकमध्ये. आणि काय म्हणलं, सिद्धचक्र विधान करून निदान बांधलं, मला बहुरूपिणी विद्या प्राप्त होऊ दे. मग इकडे विधान त्यानं सांगितलं, राज्यामध्ये काहीही झालं, शत्रूने कितीही तुम्हाला त्रास दिला तर युद्ध करायचं नाही, कोणाला शांत राहायचं.
मग इकडे रावणाची साधना सुरू झाली बहुरूपिणी विद्या प्राप्त करण्याची. मग तिकडे लक्ष्मणाला रामाला समजलं. मग लक्ष्मण म्हणतो, हनुमान म्हणतात की त्याला जर बहुरूपिणी विद्या प्राप्त झाली तर आपण रावणाला जिंकू शकत नाही. राम काय म्हणतो, काही काळजी करू नका, निवांत बसा. आणि रामाने कोणत्याही देवी देवतेची आराधना केली नाही, रावणाने केली. बहुरूपिणी विद्या प्राप्त झाली. पण का सांगितलं, नारायण प्रति नारायणाच्या द्वारे किती त्यांनी विद्या साध्य करू दे, लक्ष्मणाच्या द्वारे त्याचा मृत्यू आहे. बलराम संकट आहे, बलभद्र राम संकट आहे, तो युद्ध करू शकत नाही. मग रावणाने सुद्धा त्यावेळेला सिद्धचक्रामध्ये निधान बांधून मंत्र साधना करून बहुरूपिणी विद्या प्राप्त केली. द्रव्यसंग्रहमध्ये याच्या गाथा दिलेत, गाथेमध्ये सगळं वर्णन दिलेलं आहे. मग अशा प्रकारे हे सगळं तुम्हाला व्यवहाराने मंत्रशास्त्रामध्ये आहे. आणि तिथे तुम्हाला काहीतरी सिद्ध करायचं आहे बहिरंगातल्या वस्तू. आणि या परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये तुम्हाला बहिरंगातली कोणतीही वस्तूची सिद्धी करायची नाही, काय उपलब्ध करायचं नाही, या तुम्ही ध्येयाने साध्यासाठी बसलेला आहात. म्हणून याचा सगळा काय केला या ठिकाणी निषेध केलेला आहे. याचा अर्थ जैन धर्मामध्ये मंत्र तंत्र धारणा आदी नाही असं नाही, सगळंच आहे. पण त्याचा उपयोग करायचा नाही. आणि त्याच्या उपयोगाच्या आधारे जरी एखाद्या तुम्हाला वस्तूची उपलब्धी झाली तर प्राप्त झालेल्या वस्तूला टिकून ठेवण्यासाठी परत त्याला वारंवार प्रयत्न करावा लागतो. काही लोक मंत्रसिद्धी करतात आणि ग्रहाच्या वेळेला काय करतात, नदीमध्ये कुठे जाऊन बसतात पाण्यात. म्हणजे जी प्राप्त झालेली विद्या आहे त्या विद्येला टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला वारंवार पुरुषार्थ करावा लागतो. मग विद्या प्राप्त झाली नव्हती तोपर्यंत निराकुल होता, त्या विद्याची प्राप्ती झाली, आता ती जाऊ नये म्हणून परत 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 तेच काम करायला व्याकुलता आकुलता आहे. आणि अध्यात्म ग्रंथ तुम्हाला पूर्ण अशरीरी अवस्था प्राप्त करण्यासाठी देतो. तीर्थंकर 64 वृद्धीपैकी दीक्षा घेतल्या 63 वृद्धी तीर्थंकराला प्राप्त होतात. गंधराला 63 वृद्धी प्राप्त होतात, एक केवळ ज्ञान नसतं फक्त. आणि 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञान वृद्धी प्राप्त होते. जी एवढ्या वृद्धी मुनिराजांना स्वयं आपल्या आपण प्राप्त होतात. हे मंत्र तंत्राचा उपयोग न करता सुद्धा मुनिराज ध्यानस्थान बाहेर आल्यानंतर 11 अंग ते सूत्र पाठ करता करा 11 अंग 9 पूर्वाचे पाठी होतात. किती 11 अंग 9 पूर्वाचे पाठी होतात. तेव्हा त्यांच्यापाशी 700 देवता आपोआप येतात. केलं का देवतेसाठी काही, फक्त जिनवाणीच्या श्रुताचं चिंतन मनन करत करत 11 अंग 9 पूर्वाचे पाठी होतात. 700 देवता हात जोडून समोर उभारतात. नमस्तु नमस्तु नमस्तु, तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही सगळं द्यायला तयार आहे. जी एक श्रुताची आत्म्याची आराधना करतात तर ते स्वयं तुमच्यापाशी येतात. मग जे मुनिराज त्यांच्याकडून काही मागतात त्याला काय म्हणलं, भिन्न दशपूर्वी ते भ्रष्ट झाले. मग मंत्रतंत्र करत मग जे मुनिराज ते येऊन सुद्धा नमस्कार करून मागतात, ते म्हणलं आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे असं म्हणतात. तेव्हा ते 700 देवता त्यांची पूजा करून निघून जातात.
जे मागतात ते भ्रष्ट होतात आणि जे मागत नाही ते द्वादशांगाचे पाठी होतात. मग द्वादशांगाचे पाठी झाल्यावर अनेक 500 देवता येतात, 1200 देवता, आणि 1200 देवता त्यांची पूजा करतात. धन्य धन्य तुम्ही मुनिराज, मनुष्य जब जन्म मिळाला, मुनी अवस्था धारण करून द्वादशांगाचे पाठी झाले. काय झाले याचा अर्थ? तुम्ही आत्म्याची आराधना करा, आत्म्यामधूनच केवळ ज्ञान होणार आहे. तर द्वादशांग जिनवाणीचं सुद्धा केवळ ज्ञान आत्म्यातूनच प्रगट होणार आहे. जे 1200 देवता पूजा स्वयं करतात आणि आर्यंत झाल्यानंतर किती 100 इंद्र इथे देवता करतात, तिथे 100 इंद्र करतात. मग 100 इंद्राचे देव किती असतील? 100 इंद्राचे देव किती असतील? असंख्यात. जिथे 100 इंद्र तुम्हाला नमस्कार करतात, तर असंख्यात देव तुम्हाला त्या ठिकाणी तीर्थंकर झाल्यावर स्वयं नमस्कार करतात. म्हणजे आपल्याच आत्म्यामध्ये अशा वृद्धी आहेत की आत्म्याची साधना केल्यामुळे ते स्वयं अंतरंगातून प्रगट होणार आहेत. विष्णुकुमार मुनीला माहीत नाही वृद्धी प्राप्त झालेली, दुसऱ्यांनी सांगितलं. मग त्याला गुरुवरती, संघावरती प्रसंग आलेला, उत्सर्ग आला, तेव्हा त्याचा वापर केला. जी देव गुरु शास्त्रावरती संकट आलं तर याची साधना करून ठेवा. साधनेला नकार देत नाही, पण याचा उपयोग करू नका. कारण हे सगळे प्राप्ती पुण्याच्या उदयामुळे होते. जी साधना करतो आपण, वाचन, ध्यान, मनन, चिंतन, हे सगळं पुण्य आहे. पुण्याच्या द्वारे याची प्राप्ती होते आणि उपयोग केला की पाप होतो. संसारी लोकांपाशी त्याचा तुम्ही उपयोग केला तर पाप झालं. उत्पत्ती झाली पुण्य परिणामाने, प्रयोग करता तेव्हा पाप झालं. आणि उत्पत्ती पुण्याने झाली, देवगुरु शास्त्रावरती संकट आलं, त्याचा उपयोग केला तर पुण्य आहे. पण आज काय होतं, आपल्यासारखे लोक महाराजकडे जातात, महाराज ही आहे, ते आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्यांना पण वाटतं चला काय आपण करूया श्रावकाचं. मग एकदा समजलं की महाराज करते म्हटलं की मग तुम्हाला ना वाचन होतं, ना ध्यान होतं, ना काय होत नाही. मग जे पूर्वीचं होतं ते सगळं संपत जातं. शेवटीच्या वेळेला संलेखना होत नाही, असंलेखनापूर्वक जावं लागतं. जी धर्माला पुण्याच्या जरी धर्म प्राप्तून उपलब्ध होतो, पण त्याला टिकून ठेवा, अन्यसाठी उपयोग करू नका. महाराजजी ग्रहस्थ अवस्थेत होते. कुठे? ग्रहस्थ अवस्थेत. मुनी नव्हत्या नाही, तर एकांच्या तिथे राहत होते. एकांच्या म्हशीला का गाईला दूध काढताना स्तनातून रक्त येत होतं. कोणीतर त्याला भानामती केले होते. एक व्यक्ती महाराजांना सांगितलं की असं असं आहे. महाराज म्हणले चला, म्हणले बघू म्हणले. महाराजाकडे दूध बीत सगळं काढायला येतं, तेवढे तयार होते महाराज ग्रस्त अवस्थेत. महाराज तिथे गेले आणि म्हणले चरवी घेतली, बसले गाय दूध काढायच्या पोजमध्ये, आणि गायीच्या म्हशीचं स्थानाने काढलं, दूध निघालं. एक त्यांनी ऋषीमंडळ स्तोत्र म्हणून त्या रक्त काढून बंद करून दूध काढलं. एवढे महाराजपाशी मंत्रतंत्र होते, पण त्यांनी कधी कोणाला त्याचा उपयोग. मलाही ते एक फोड होत होता, ते फोड झालं की महाराज आहार घेत नव्हते. मग मी फोडणार, परत 4 ते होणार, असं महिना 2-6 महिने चाललं. म्हणलं महाराजांना, म्हणलं इथे मला फोड होतं, म्हणलं अवश्य बघू म्हणले. महाराज हात घेऊन तेव्हापासून तो फोड आजपर्यंत आला नाही. पंढरपूरला एकाला कान दुखत होतं पुष्कळ, सगळे डॉक्टर बघितले, काहीच उपयोग झाला नाही.
महाराजांनी काहीतरी औषध ती त्याच्या कानात घाला म्हणलं आहे, त्याला 2 मिनिटात बंद झालं. एवढे महाराजापाशी सगळे होते, पण त्यांनी कधीही त्याला महत्त्व दिलं नाही, शुद्ध आत्म्याला महत्त्व दिलं. याची साधना करा, तुम्हाला सगळे आपोआप प्राप्त होतात. शेवटच्या म्हणून काय सांगितलं की मंत्रतंत्राचा उपयोग एक दुसऱ्याला पण करायचा नाही, आणि आपल्यासाठी जर उपयोग केला असता तर राग कोणाबद्दल झाला असता? राग कोणाबद्दल झाला असता? मग शरीर म्हणजे मी आहे का, ही त्यांची राडोड आहे. म्हणून तिथे सांगितलं की एक मुनिराज ध्यानस्थ बसले असताना ध्यान संपले, समोरून वाघ सिंह येतो आणि त्या मुनिराजापाशी ताकद आहे. नुसतं थांब म्हणलं तर तिथे थांबतो, जा म्हणलं तर तिथून जाऊ शकतो, तर नुसते एक रेष मारली तरी होऊ शकत नाही. आत्तासुद्धा कोण महाराज होते, कुठे वाघ आल्यानंतर त्याने एकाची रेष मारली, ते तिथून निघून गेले, पण तिथे संघापाशी मला त्रास दे नाही. मग अशी सुद्धा त्यांच्यापाशी आहे, तरीसुद्धा तो येत असताना बसतात, काही करत नाहीत. म्हणजे कोणाला लक्षात नाही, पण त्यांनी असं केलं होतं. मग नाही काही शक्ती आहे. पण ज्या वेळेला मग या मंत्राचा उपदेश करून आपल्या शरीराचा रोग व्याधी बरा केला तर राग शरीरावरचा होतो. मग विद्येचा उपयोग कशासाठी केला? शरीराचा. मग तेच ज्ञानाचा उपयोग आपल्या आत्मसाधनेसाठी करा. आणि पूर्वीच्या पापकर्माच्या उद्यामुळे प्रतिकूलता आलेली आहे. ब्रेन ट्युमर झालेलं आहे, ऑपरेशन करायचं नाही, मनी दीक्षा छेदाची नाही. मग त्यांनी काय केलं, आपलं काय केलं, मग सगळ्यात उत्कृष्ट मंत्र शुद्ध बुद्ध एक मी आत्मा अशरीरी आहे, या मंत्राचे संस्कारणे पुढे अनेक भावामध्ये तुम्हाला काय ही साधना आपल्याला उपयोगी पडेल. म्हणून ते कारण अशा या निर्दोष परमात्म्याची आराधना रूप ध्यान में निषेध है. माझं आत्म्याचं ध्यान करताना तिथे धारणा कोणची नाही, तिथे बहिरंगातलं ध्येय नाही, यंत्र नाही, मंत्र नाही, मंडन नाही, मुद्रा नाही, हे काही जिथे नाही तो आत्मा आहे बस. ज्याचं ज्ञान दर्शन चारित्र आनंद सुख वीर्य इत्यादी अनंत गुणांनी युक्त जो आत्मा आहे त्याचं ध्यान करण्यासाठी हे तुम्हाला कशाची आवश्यकता नाही. एक मग सामान्य रूपाने मुद्राची तुम्हाला आवश्यकता आहे. पद्मासन आदी जे काय आहे त्या मुद्राची व्यवहाराने अपेक्षा आहे. ध्येय आपला स्वतःचा शुद्ध आत्मा हे ध्येय आहे. धारणा ज्ञानामध्ये कोणाचं ध्यान करायचं आहे हे धारणाचे तुम्हाला ज्ञानात निर्णय पाहिजे. हे 3 तुम्हाला तिथे आवश्यक आहेत, पण हे बाकी त्या ठिकाणी नाही. खड्गासनमध्ये बसले, पद्मासनमध्ये बसले. प्रत्येक तीर्थंकराच्या तीर्थामध्ये 10 अंतःकृत केवली आणि उपसर्गकृत केवली होतात. मग कोणी ध्यानाला पद्मासन खड्गासन ज्या आसनामध्ये बसले त्यांच्या पूर्वभावाचा वैरी त्यांना उचलून नेतो आकाशात आणि तिथून टाकून देतो. आता हे असं बसले, आता टाकून जर असंच पडणार का? उलटे सुलटे होणार नाही. मग उलटं सुलटं झालं तरी त्यामध्ये 10 जण मोक्षाला जातात. तर राहिली का धारणा अमुकच मुद्रा राहिली का नाही? काही जण तिथून पडता पडता उपशम श्रेणीवरती आरूढ होतात, सर्वार्थ सिद्धी 9 ग्रेकेत जन्मतात. कुठं राहिली का मुद्रा धारणा? तिथे काही नाही. फक्त आपल्या ज्ञानाचा विषय आपला स्वतःचा शुद्ध आत्मा ही तुमचं ध्येय आणि धारणा.
आणि त्याचं ध्यान पाहिजे याचंच या ठिकाणी मुख्यतः आहे. मग जेवढे बाहेरचे आलंबन आहेत ते आपण अनेक भवामध्ये अनेक वेळेला घेतलेलं आहे, पण याच्यामुळे कार्याची सिद्धी होत नाही. जे सर्व कर्माचा नाश करून मोक्ष प्राप्त करायचा आहे या जीवाला या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि तुम्हाला संसार पाहिजे असेल तर हे सगळं करा, नको तर याची आवश्यकता नाही. हे ज्ञानाने जाणा, श्रद्धेमध्ये श्रद्धान करा, धारणेमध्ये धारणा ठेवा आणि त्या मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने चालण्याचा थोडा थोडा प्रयत्न करा, तर एक दिवस आपण तिथे निश्चित पोहोचू शकतो. दोहार्थ. जिसके धारणा नहीं है, देह भी नहीं है, जिसके यंत्र भी नहीं है, मंत्र भी नहीं है, जिसके मंडल नहीं है, मुद्रा भी नहीं है, उसे अनंत देव मानो. हे कसे आहेत? अनंत देव माना. आता हे मुख्य रूपाने काय आहे? सिद्धाचं 10 गाथेत वर्णन करणार आहेत. मग हे ज्याच्या पशी नाही ते अनंत सिद्ध भगवान ते देव आहेत. हे काही ऐका आता आहे. सिद्ध भगवान पशी 1 धारणा, 2 ध्येय, 3 यंत्र, 4 मंत्र, 5 मंडल, 6 मुद्रा, हे त्यांच्यापाशी काहीही नाहीत. कारण शरीराचा जिथे अभाव आहे हे त्या ठिकाणी काही राहत नाहीत. मग त्या सिद्धांना व्यवहार न्यायाने याचा सर्वथा अभाव आहे. आणि निश्चयाने माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा आत्ता हे नाहीत, हे निर्णय करा. आज आपण सामायिकला स्वाध्यायाला बसलो तर बहिरंगामध्ये आपली जे काही आसन असेल ते आसन आहे, पण ज्याचा ध्यान करायचा, ज्याचा विचार करायचा आहे त्या आत्म्यामध्ये आसन नाही. कारण आसन शरीराची प्रक्रिया आहे, आत्म्यामध्ये आसन आदी काहीही नाही. मग असे अनंत भगवान सिद्ध जे आत्ता झालेले आहेत, होत आहेत आणि पुढे अनंत कालामध्ये होतील असे अनंत देव आहेत. त्यांना तुम्ही सिद्धाला या प्रकारे माना. आणि आपला आत्मासुद्धा अनंत गुण, अनंत पर्यायाने युक्त आहे. पण निश्चयाने अनंत देव माझा, कारण परमात्मा आत्ता माझ्यापाशी विद्यमान आहे, त्यालाही निश्चयाने तुम्ही देव माना सांगता. जिस परमात्मा के, आता जे करताना सगळे लोक योगासन जिथं सगळं सांगितलं, परमात्मा के कुंभक, पूरक, रेचक, नामावली, वायू धारणादी नाही आहे. मग कुंभक, पूरक आणि रेचक यामध्ये काय करता? या जे लौकिक योग शिकवता काय शिकवतात? पूरकच्याद्वारे, रेचकच्याद्वारे आणि कुंभकच्याद्वारे काय करता? या क्रियामध्ये काय करत असता तुम्ही? म्हणजे हवा घेणे, हवा ठेवणे, कुंभक आणि पूरक पूर्ण, आणि रेचक म्हणजे सोडणे. मग तुम्ही या योगासनमध्ये हे करत असताना तुमचा ज्ञानाचा नेय कोणता विषय आहे? वायू विषय आहे. मग या विषयाला लक्ष करून ध्यान होत नाही आत्म्याचं. लेशा कशाय मंद होतात. काय? लेशा कशाय मंद होतात आणि लेशा मशाय कशाय मंद झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये निरोगता येते. हे काय आहे? निरोगतेचं कारण आहे. सगळेजण योगासन करतात. एक व्यक्तीला म्हटलं, या
स्वाध्यायाला. नाही आता शरीर जरा प्रतिकूल आहे, पण सकाळी 1 तास 1.5 तास योगासन करावं लागतात. योगासन कुणासाठी? का आत्म्यासाठी. मग ध्यान करावं तर होत नाही. म्हणजे काय झालं, योगासन करता शरीर ठीक राहण्यासाठी. आणि शरीर ठीक राहिलं तर काय करणार? ध्यान करणार का 5 इंद्रियाचे भोग भोगणार? हे आहे. म्हणून महाराजांनी एकदा वीरसागर महाराजांनी सांगितलं, लोक जी आहेत काय म्हणता, तिथे पण तिथे ते श्वासाच्या रोखण्या सोडण्यामध्ये तुम्हाला काय तर तिथेच कायाचंच आहे. नाही म्हणजे तिथे क्रिया शरीराचीच आहे, फक्त तिथे एकाग्र शुभोपयोग आहे आणि बहिरंगासाठी शरीरासाठी ते अशुभ उपयोग पापयोग आहे. जी नमोकार मंत्र तुम्हाला करण्यासाठी सुद्धा व्यवहाराने ते सांगितलं. पण इथे काय सांगतात, ते व्यवहाराने तिथे आहे पण अध्यात्मात त्याचा निषेध आहे. याचा अर्थ आगम भाषेने ते सर्वथा खोटं आहे का? आगम भाषेने ते सत्य आहे. निदा महाराजांनी सांगितलं होतं, लोक घाती कर्मामध्ये बदल करायला तयार नाहीत आणि आघाती कर्मामध्ये बदल इच्छितात. काय आघाती कर्मामध्ये बदल पाहिजे, शरीर निरोगी पाहिजे. मग शरीर हे घाती कर्माचं कार्य का आघाती कर्माचं कार्य? आघाती. कुणात सुधारणा करू लागला? आघाती कर्मामध्ये. म्हणजे याचा अर्थ शरीर स्वास्थ्य ठेवण्यासाठी, ठीक आहे, शरीर स्वास्थ्य राहणं योग्य आहे. शरीर स्वास्थ्य ठीक राहिले तर धर्मसाधना प्राथमिक भूमिकेत होते. याच्यासाठी अनुपचरित अष्टदूत वर्णनेने शरीर निरोगी असणं आवश्यक आहे. उपचरित अष्टदूत वर्णनेने शरीराला लागणारा अनुकूल आहार द्या, प्रमाणामध्ये द्या, तेव्हा अशुद्ध निश्चयण्यामध्ये भाव तुमचे निर्मळ राहतात आणि परमशुद्ध निश्चयण्याच्या आत्म्याचं ध्यान होतं. हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पण कर्ता कर्म संबंध म्हणून शरीराच्या निरोगतेसाठी प्राणायाम आदी सगळं ध्यान करतात. लोक सकाळी उठलं की फिरायला निघतात, पण सकाळी उठल्यानंतर एक नमोकार म्हणतात, जाप जपत नाही, ध्यानाला 5-10 मिनटं बसत नाही. म्हणजे काय झालं, ती करण्याला नकार देत नाही, हे लक्षात ठेवायचं. ती तुम्हाला यथायोग्य होणार आहे, पण जे करायचं आहे ते करत नाही, ती करायला सांगायचं आहे. मग शरीराला निरोग राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. तिथे सांगता आगम, अणुजीवी गुणामध्ये बदल झाल्यानंतर प्रतिजीवी गुणामध्ये स्वयं बदल होतो आपल्या आपण. घाती कर्मामध्ये बदल झाला की आघातीमध्ये बदल स्वयं होतो, करावा लागत नाही. कारण का, घाती कर्मामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, आत्मानुभव घेतला, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची प्राप्ती झाल्यानंतर घातीमध्ये पाप प्रकृती कमी झाल्या जास्त. मग घातीमध्ये पाप प्रकृती कमी झाल्या तर आघातीमध्ये पाप कमी होऊन पुण्य वाढतं आणि पुण्य वाढलं की तुमचं शरीर आपोआप व्यवस्थित राहणार आहे. जे सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी अनुभव करा, तेव्हा श्रद्धा, ज्ञान, चारित्र हे 47 घाती कर्म प्रकृती सगळे पाप आहेत. घाती कर्मामध्ये एकही पुण्य प्रकृती नाही, सगळे पाप प्रकृती आहे. आणि आघातीमध्ये पुण्य आणि पापाचा भेद आहे. मग आघातीमध्ये पाप पुण्य रूपाने जरी बदललं तर शरीरामध्ये बदल झालेला आहे.
तुमच्या आत्म्याच्या श्रद्धा ज्ञान चारित्र गुणाच्या पर्यायामध्ये बदल झाला नाही, मिथ्या तो तसंच राहिलं, तरी त्याचा काहीही उपयोग नाही. 7व्या नरकामधला नारकी क्षोभशम सम्यक दृष्टी, दुर्गंध शरीर, तरी त्याचा आत्मा पवित्र झाला. 9व्या ग्रहिकेमध्ये वैक्रियक शरीर सप्त धातूने रहित, मिथ्या दृष्टी आहे, पापात्मा आहे. कारण मिथ्यात्व हे मोठं पाप आहे आणि सम्यक्त्व हे पुण्य आहे. मग हे प्राप्त करा तर आपोआप तुमचं शरीर निरोगी राहिलं नाही असं नाही. पण लोक काय करतात, हे सोडून ते करू लागले. सूर्यकांतबाई, तुमचे दादांनी 8 एकासन केलते का उपवास केलते ना अष्टानिकमध्ये, आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर दादा गेले तुमचे. मग त्याला म्हणलं तुमच्या घरी आहार झालता का? दादा इथे आले होते. महाराज म्हणले उपवास केला, ठीक आहे, चांगला आहे, देवगतीला जाणार. 8 एकासन केले का उपवास केलं ना का तर? हां, उपवास केले होते. आणि मग 1-2-4 दिवसानंतर ते नाही मग हां ते म्हणजे गेले. मग त्यावेळेला एकदा त्यांनी दर्शनाला तर महाराज म्हणले हे करता करा. मग सकाळी का करता? ते म्हणले जरा थोडंसं फिरून येतं म्हणले. फिरून या. हे सगळं करता तसं एक 5-10 मिनटं ध्यान करत राहावा. हे उपवासाला नको म्हणले का महाराज? ही तुम्ही श्रावक आहे, तुम्ही करता, करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. हे एकासन उपवासाचे परिणाम तुम्हाला शेवटी सल्लेख नाचाळाला भुकेची वेदना होऊ देत नाही. म्हणून हे सगळं करा. पण याच्या संगत माझा आत्मा अशरीरी आहे, अंशन स्वरूपी आहे, खाणारा पिणारा नाही, मी जन्म मरणाने रहित आहे, असं आत्म्याचं चिंतन करा. म्हणजे या शुद्ध भावासंगत शुभ भाव असतील तर त्याला अनेक जास्त महत्त्व आहे. हे महाराजांनी कोण व्रत नियम करते त्याला नको म्हटलं नाही कधी. पण जे अध्ययन न करता व्रत नियम करायला जात होते त्यांना महाराज सांगत होते ते होईल, पण पहिले चिंतन मनन ध्यान करून सम्यक दर्शन प्राप्त करा. त्या सम्यक दर्शनानंतर तुमचे जेवढे व्रत नियम असतील त्याला सम्यक चारित्र संज्ञा प्राप्त होईल. आणि आत्मानुभवाच्या अभावामध्ये, सम्यक दर्शनाच्या अभावामध्ये तुमचे व्रत नियम संयम तुम्हाला 9व्या ग्रहिकेवर घेऊन जातील. म्हणजे एक मनुष्यभाव मिळाला, मुनी झालो, पुण्य वाढवलं, तिथून 9व्या ग्रहिकेत गेला, पुष्कळ पुण्य आहे, तिथून परत मनुष्यभावातच येणार, तिरिंच गतीत जात नाही. 16व्या स्वर्गाचे खालच्यापर्यंत 83पर्यंत येऊ शकतात. पण वरच्या 9 ग्रहिकेपर्यंत सगळे मनुष्यात येतात, मिथ्यादृष्टी असो किंवा सम्यक दृष्टी असो. तिथून परत मनुष्य गतीमध्ये येचाल, जैन कुल मिळेल पण मिळणार पण नाही. आणि मिळाला तरी पूर्वभावाची शुद्ध आत्म्याची भावना नव्हती, निश्चय सम्यक दर्शन नव्हतं. आणि निश्चय सम्यक दर्शनाच्या अभावामध्ये पुण्याच्या उदयामध्ये परत सगळी सामुग्री मिळणार. तिथे लेश्य आणि कशाय मंद होते. मग लेश्य आणि कशाय मंद आहे तर पुण्यच बांधणार आहे, पाप बांधत नाही. आणि इथे आल्यानंतर परत हे राजा महाराजा मंडलिक महामंडलिक अर्धमंडलिक हे सगळं पद मिळणार आहे परत. आणि हे मिळून परत त्याच्यामध्ये रत राहणार. मग 1-2-4 भाव चांगले मिळतात. एकदा जाऊन निगोजमध्ये पडला की परत येणं शक्य नाही. ते मिथ्यात्वासहित देव मनुष्य जरी 3-4 वेळा झाला मग त्यावेळेला एकदा पाप वाढलं, नरकात जाचाल किंवा एकेंद्रिय तिरेंच होताल. आणि एकदा परत जाऊन निगोजमध्ये पडला, परत तिथून किती काळापर्यंत निघता येईल सांगता येत नाही. मग एक आत्मानुभव करून एक अंतर्मुहूर्त जरी तुम्ही सम्यक दर्शन प्रथमक्षम प्राप्त केलं
तर निमाने तुम्ही उपार्ध पुद्गल परिवर्तनात मुक्तीला जाणारच. एवढी तुम्हाला भवातून मुक्त करण्याचा उद्देश महाराजांनी 18 वर्षापर्यंत हे कार्य केलं. ध्यान काय करायचं, कसं करायचं, कुणाचं करायचं, हे ध्यानाचा विषय सांगितला. जाणणाऱ्या ज्ञानपर्याचे प्रत्यक्ष परोक्ष भेद तुम्हाला शिकवले आणि त्या फल आहे त्याचासुद्धा निर्णय कसा करायचा मग हे सगळं सांगितलेलं आहे. पण त्या ठिकाणी ते या ठिकाणी पूरक रेचक यदि तिथे नाहीत. प्रतिमादी ध्यान करण्याचे पदार्थ भी नहीं आहे. ज्याचे अक्षरों की रचनारूप स्तंभन मोहनाधिक विषय यंत्र नाही आहे. मग स्तंभन विद्या आहे ना. तिथे थांबलं तर तिथे तुम्ही थांबणार, स्तंभनाच्या तरी थांबलं जातं तिथे. मग असे जे आहे मोहनीय, तुम्हाला मोह दूर टाकले तर तुम्ही त्याच्यात मोहित होता. मग हे सगळे जे आहेत हे त्या ठिकाणी आत्म्यामध्ये सिद्धामध्ये नाही. अनेक प्रकारे अक्षरों के बोलणे रूप मंत्र नाही आहे. मग नमोकार मंत्रामध्ये किती अक्षर आहेत? 35 अक्षर. ते पण नाही म्हणलं ते काय का म्हणलं? अनेक प्रकारे अक्षरों के बोलणे रूप मंत्र भी नाही आहे. म्हणजे पंचपरमेष्ठीच्या 35 अक्षर रूप सुद्धा मंत्र ज्याच्यामध्ये नाही तो आत्मा आहे. आम्ही पंचपण ध्यान करत नाही का? अक्षराच्या माध्यमातून, मंत्राच्या माध्यमातून त्यांचं ध्यान करा. करण्याला निषेध नाही. पण अक्षराचं अवलंबन घेऊन त्या वाचक अक्षराच्या माध्यमातून वाच्य वस्तूचा तुम्ही बाहेरला अवलंबन घेतलं तर तिथे तुमचा आत्मा नाही. काय सांगितलं? बोलले जाणारी भाषा वर्णनाची जी शब्दरूप परिणती होते, नमो अरिहंताणम या शब्दामध्ये अरिहंत भगवान आहेत का? अक्षरामध्ये नाही. अरिहंत भगवंताच्या आत्म्यामध्ये अक्षर, हे अक्षरामध्ये आत्मा नाही ना आत्म्यामध्ये अक्षर नाही. सिद्धांत. तरी लोक व्यवहारामध्ये वाच्य वाचक संबंध आहे. काय? वाच्य वाचक संबंध आहे, पण वस्तूच्या स्वभावामध्ये नाही. समजा आपण भाजीला गेलो, किराणा दुकानामध्ये का आणायला गेलो, काल तुम्ही प्रवचन झाल्यावर भाजी घेऊन आला दोघं जण. मग जिथे समजा आपण त्या दुकानात भाजीवाल्यापाशी गेलो, आम्हाला भाजी द्या पुढं म्हटलं, तो कोणची भाजी देईल तुम्हाला? तो व्यक्ती देईल का भाजी? मग काय म्हणा लागेल? दोडका द्या, जे काय पाहिजे ते शब्द उच्चारावं लागेल का नाही तुम्हाला? मग दोडका शब्द तुम्ही उच्चारला, त्या शब्दामध्ये दोडका आहे का? आणि त्या दोडक्यामध्ये शब्द आहेत का? आणि तुम्ही जाणले त्या ज्ञानामध्ये दोडका शब्द आहे का? पण ज्ञान आहे का नाही? बस. न आचार्य म्हणतात हे सगळे सगळं. म्हणून तुम्हाला 50 ते 55 गाथा द्रव्य संग्रहामध्ये या 35 अक्षराच्या माध्यमातून व्यवहाराने ध्यान करायला सांगितलं. पण ते शब्द त्या 35 अक्षराचे पंचपरमेष्ठी त्यांच्या आत्म्यामध्ये तुमचा आत्मा आहे का? मग जिथे तुमचा आत्मा नाही त्याचं ध्यान करून तुम्हाला काय मिळणार आहे? काही मिळत नाही. म्हणून कुणाचं ध्यान करू नका. मग आत्म्यामध्ये जास्त काळ स्थिर राहण्यामध्ये असमर्थ आहात तेव्हा त्यांचं ध्यान करा आणि ते सोडण्यासाठी करा. काय करा? सोडण्यासाठी. रामाचं युद्ध झालं आणि
शेवटी रामाने सगळ्याला बक्षीस दिलं. मग सीता म्हणते हनुमंताला काहीतरी बक्षीस द्या. राम काय म्हणतो, त्यांनी जे काम केलं त्याला बक्षीस देण्यासाठी माझ्यापाशी काहीच नाही. मी कुठले देऊ म्हणले. मग म्हणते मी देते. तर रामापाशी नाही पण लक्ष्मण सीतेपाशी आहे. मग नवरत्नाचा हार होता, त्याने गळ्यात घातला. ते त्याला हनुमान दिला. त्याने म्हणला मला नको. म्हणला का आवश्यकता नाही. नाही राहू दे. एक एक रत्न पृथ्वी मोलाचं एक एक रत्न, नवरत्नाचा हार दिला. तर त्यांच्या पद्धतीने आपल्या पण सांगितलं, पण नको म्हणलं त्याने. मग तो हनुमान ठीक आता गेला आणि एका कोपऱ्याला जाऊन उभारतो आणि बघतो हाराला इकडून तिकडून दाताने फोडतो आणि टाकून देतो. मग ते सीता म्हणते का मूर्ख आहे का म्हणले तुमचा हनुमान सेवक. मला का कोण फोडतंय त्यांनी, बघतंय कोण त्यांनी, मला काय विचारता तुम्ही, ज्याला जाऊन विचारा. मग त्याला बोलवलं इकडं. एवढा मोठा रत्नाचा हार दिला. तो पाहूड म्हणतो मला, तुम्ही जर दाताने तोडता बघताने टाकून देता. हे काय चाललंय. काय म्हणतो तो, ज्याच्यात राम नाही त्याची मला आवश्यकता नाही, आता तो उत्तर देतो. मग ते स्त्रीच आहे ना, ती ग वाटणार का. मग तुमच्यामध्ये राम आहे दाखवा मला बघू. त्यांनी छाती फाडतो. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान. राम द्रव्याचं प्रतीक आहे, लक्ष्मण गुणाचं प्रतीक आहे, सीता पर्यायाचं प्रतीक आहे, हनुमान अनंत शक्तीचं प्रतीक आहे. आपला आत्मा ते तिथे आहे. ते आपल्या आत्म्यामध्ये आहेत. इथे बघा जी त्यांच्या कथा सगळ्या ह्या अध्यात्माने अशा आहेत. तिथं दाखवलं नाही, मग त्याच्यामध्ये होते की नाही. तसं आपला आत्मा हनुमान म्हणजे अनंत वीर्याची लक्षण आहे. राम म्हणजे द्रव्य आहे, लक्ष्मण म्हणजे गुण आणि सीता म्हणजे पर्याय. असं द्रव्यगुण पर्याय अनंत चतुष्टयचं रूप आपला आत्माच आहे. पण सीतेला दुःख का, रावणाकडून हरण का व्हावं लागलं. सीतेला रावणाने हरण का केलं, कुणामुळे सीतेचं हरण झालं, लक्ष्मणामुळे, रावणामुळे का सीतेमुळे. सीताचं हरण कुणामुळे झालं, कोण हरण केलं, रावणाने, बरोबर आहे. पण कुणामुळे झालं, सीतामुळे. का बरं. मृगजळ सुवर्णाचा हरण, मायावी हरण तयार झालता. राग कुणाला झाला, सीताला झाला. राम जाणतो ते खोटं आहे, लक्ष्मणाला सांगतो ते खोटं आहे, पण पर्याय ऐकत नाही. पर्याय ऐकणे चांगले सुंदर आहे. आपल्या इथे काय लिहिलं, तो हरण आपल्या आश्रमामध्ये असावा. आपल्या रामायणामध्ये आपल्या आश्रमामध्ये सुवर्णाचा हरण असावा, त्यांच्यामध्ये त्याची चोळी घालावी, हा फरक आहे. मग तो म्हणतो नाही, म्हणतो राम हे खोटं आहे, काय नाही. नाही ना, मला आपल्याला पाहिजे. आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट आणि योगी हट्ट इथे कोण चालत नाही. मग शेवटी तो विद्याधर असतो, ऐकत असतो सगळं, पुढे पुढे जातो. मग कोण चाललं, राम. कोणामुळे चालला, आता पळून नेणार कोण जाणार आहे. हे अध्यात्माची गोष्ट आहे. सुमेरचंद्र होते ना, त्याच्या पुष्कळ गोष्टी सांगणार. पहिल्यांदा कासार मंदिर सुरू झालं ना, हे सगळ्या गोष्टी याच्या अध्यात्मामध्ये. मग राम दूर गेला, पर्यायापासून द्रव्य दूर गेलं निघून. राम गेला तर गेला, ठीक आहे. मग त्यांनी तिथून वरडतो. मग हिला कानाला शब्द देतात, दोघं जण ऐकतात. लक्ष्मण म्हणतो रामाला काहीच होत नाही, घाबरू नका. नाही, तुम्हाला भावाला प्रेम नाही, अमुक नाही तमुक नाही. चौथा काळ असो किंवा पंचम काळ असो, कोणता काळ ते चालणारच आहे संसार म्हणलं तर. नको म्हणतो, नाही तुम्हाला गेलंच पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही सांगता म्हणून
द्रव्य पण गेलं, गुण पण गेले, आणि त्यांनी रेषा मारली तिथे, त्याच्या बाहेर जाऊ नका. तरी गेली बाहेर. तर रावणाने, तर आपली ज्ञान पर्याय विकारी रूपी रावणाने आपल्याच पर्यायाला पळून नेलेला आहे. आता कोण आणणार आता? मग परत द्रव्याला तर रावणाला मारायला लागला. जे आचार्य म्हणतात एक रावण होऊन गेला. आपले अनंत पर्याय नेयार्थ परिणमन होतात, ते सगळे रावण आहेत. आणि आपली पर्याय त्या रावणाच्या जरी काय हरण केली चाललेली आहे. तीच पर्यायापेक्षा द्रव्याचा आश्रय घ्या. जिथे द्रव्य आहे तिथे गुण आहे, तिथे पर्याय आहे. मग द्रव्याचा आश्रय घ्या तर तिथे सर्व तुम्हाला, रावण तुम्हाला हरण करणारच नाही. एवढा सोपा सरळ अध्यात्म ग्रंथ, समयसार सरळ आहे. पण आपल्याला त्याला वर दिले की नाही विष्णूने, तथास्तु, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील त्याला ते सगळे मरणार. मग ती कथा आपल्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. आपणच क्रोधादी कशा करून आपल्यालाच वर दिलो, तू काय पाहिजे ते माग, देता देता आपण गेलो. मग शेवटी काय सांगितलं विष्णूने, तुला पाहिजे ना, मी जसं नृत्य करतो तसं नृत्य करायचं. विष्णूने आपल्या डोक्यावर हात ठेवला, त्यांनी डोक्यावर हात ठेवला, भस्म झाला. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्यांनी याच्यावर डोक्यावर हात ठेवायला लागला. तसं आपणच या पंचेंद्रियाच्या विषयावर हात ठेवलो आणि तेच आपल्याला जाळायला आले. तर आता आपलीच ज्ञानपर्यंत आपल्या डोक्यावर हात ठेवा, सम्यक दर्शन, ते रावण जळून जातात. असले सगळ्या अध्यात्माच्या कथा पुष्कळ आहेत. पण मला कथामध्ये जास्त अडकायला नको वाटतं. मूळ सिद्धांत ओम. एक परम पूज्य निर्मल शुद्धात्म द्रव्य आहे. केवल ज्ञान मात्र सूर्य स्वरूप आहे. लोकालोक प्रकाशकत्व शक्ती संपन्न निज शुद्धात्मा द्रव्य आहे. आदि मध्य अंताने रहित आहे. औदारिक, वैक्रियक, आहारक, तैजस, कारमान, पाच शरीराने रहित चैतन्य ज्ञानमात्र अमूर्तिक शरीर मात्र स्वरूप आहे. पंचम गती प्राप्त स्वरूप आहे. पंचाचाराने परिपूर्ण आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. पंच परावर्तनाने रहित आहे. शुद्ध पंचम परम पारणामिक शुद्ध स्वभाव स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. निर्मल परम पवित्र ज्ञान मात्र शुद्धात्म द्रव्य आहे. आहे आहे आहे.
सर्ज नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं बोलो हि सौवताहुणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहि सौवताहुणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहि सौवताहुणं